एकीकडे गणेशोत्सवानिमित्त शहरात पोलिसांचा बंदोबस्त असताना आणि दुसरीकडे विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातून रूट मार्च काढल्यानंतर अवघ्या 2 तासानंतरच नाना पेठेत टोळी युद्धाचा भडका उडाला। आंदेकर टोळीचा आधारस्तंभ व माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा गेल्या वर्षी 1 सप्टेंबरला खून करण्यात आला होता। त्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याच्या मुलाचा शुक्रवारी रात्री 7:45च्या सुमारास गोळ्या घालून खून करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा खून आंदेकर टोळीनं केलेला आहे। 20 वर्षीय आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर याचा राहत्या घराच्या परिसरात गोळ्या झाडून खून करण्यात आलाय। आयुष महाविद्यालयीन शिक्षण घेत होता। तो क्लासवरून घरी आला तेव्हा त्याच्यावरती हल्ला झाला। शुक्रवारी रात्री नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्स इथं ही घटना घडली। रात्री 8च्या सुमारास आयुष आपल्या मित्रांसह कॉम्प्लेक्सच्या गेटवर उभा असताना दोघेही धारदार शस्त्र घेऊन तिथं पोहोचले। त्यांनी थेट त्याच्यावरती 3 गोळ्या झाडल्या। गंभीर जखमी अवस्थेत त्याचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला। घटनेनंतर आरोपी पसार झाले। ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत आणि विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत झालेल्या या खुनामुळे शहरात खळबळ उडाली आहे। शहरात गेल्या 1 आठवड्यापासून वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला याविषयी चर्चा सुरू होती। भारतीय विद्यापीठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे बदल्याचा एक कट उधळण्यात आला। या प्रकरणात 4 जणांना अटक करण्यात आली। तसंच खुनाच्या कटात सहभागी असलेल्यांची नावंही निष्पन्न झाली होती। आंदेकर टोळीच्या सदस्यांना 5 पिस्तूल पुरवण्यात आली होती। त्यातील 2 पोलिसांनी जप्त केलेली आहेत तर 3 पिस्तूल आणि आरोपींचा शोध सुरू होता। त्यापूर्वीच नाना पेठेत खुनाची घटना घडली। ऐन विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या खुनामुळे पुण्याच्या मध्यवर्ती भागात भीतीचं सावट पसरलंय। शहरात कडेकोट बंदोबस्त असतानाही हा प्रकार घडल्यानं पोलिसांच्या देखील कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं असून गुन्हे शाखा अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे। गणेश कोमकर याची पत्नी कुख्यात बंडू आंदेकर यांची मुलगी आहे। ही वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपी आहे। वनराजच्या खुनानंतर आंदेकर कोमकर संबंध आणखी ताणले गेले। आंदेकर गायकवाड संघर्षात बंडू आंदेकरच्या नातवाचा बळी गेलाय। 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराज आंदेकर याचा नाना पेठेत डोके तालीम परिसरात कोयत्याने वार करून आणि गोळ्या झाडून खून करण्यात आला होता। या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, गणेश कोमकर आणि इतर आरोपी होते। वनराजच्या अंत्यविधीवेळी आंदेकर टोळीच्या सदस्यांनी शस्त्रपूजन करून खुनाचा बदला घेण्याची शपथ घेतली होती, अशी देखील माहिती आता समोर येऊ लागलेली आहे। खुनाचा प्रकार नेमका कोणत्या गोष्टीतून घडला याचा शोध घेतला जातोय। 2 जणांनी आयुषवर गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे। स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची 6 पथकं आरोपींचा शोध घेत आहेत। आयुष कोमकरच्या नातेवाईकांशी संपर्क साधून तक्रार घेण्याचं काम सुरू होतं, असं गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितलेलं आहे।